नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये आपण पेशी संरचना नावाचा टॉपिक बघणार आहे। सेल म्हणतो आपण ज्याला। काय आहे सेल? जसं उदाहरणामध्ये मी तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं म्हटलं, जसं एखाद्या इमारतीमधला मूलभूत घटक वीट असते ज्याच्यापासून इमारत बनलेली आहे, तशाच प्रकारे पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीवांची एक छोटीशी वीट असते किंवा सर्वात लहान घटक असतो ज्याच्यापासून त्या सजीवाचं शरीर बनलेलं असतो, त्यालाच पेशी म्हणत असतात, त्याला सेल म्हणत असतो। या पेशीबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी सांगितलं की सजीवामध्ये पेशी आढळते। त्यांनी सांगितलेली पेशी मृत होती। यानंतरच्या काळामध्ये लिवेनहॉक नावाच्या शास्त्रज्ञाने जिवंत पेशींचा शोध लावला। म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मायक्रोस्कोपच्या साहाय्याने जीवाणू तसेच काही मायक्रो ऑर्गॅनिझमचं निरीक्षण केलं मित्रांनो। यानंतरच्या काळामध्ये पेशी सिद्धांत मांडण्यात आलं। पेशी सिद्धांतामध्ये जर बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा शिल्डेन नावाचा शास्त्रज्ञ असेल आणि त्याच्यासोबत एक शास्त्रज्ञ होता ज्याला आपण श्वान म्हणत असतो। या दोघांनी सांगितलं की सर्व सजीव हे पेशीपासून बनलेले असतात आणि सजीवाचा मूलभूत घटक हे पेशी असणे, सेल असणार आहे। यानंतर त्याच पेशी सिद्धांतामध्ये विर्शा नावाच्या शास्त्रज्ञाने भर घातली आणि सांगितलं प्रत्येक नवीन पेशीची निर्मिती ही अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासूनच होत असते। अचानकपणे उत्स्फूर्तपणे काय आहे, एखादी पेशी तयार होत नाही। म्हणजे पहिली एखादी पेशी प्रेझेंट होती त्याच्यापासूनच काय आहे, दुसरी नवीन पेशी तयार होत असते असं सांगितलं। पेशीचा अभ्यास करत असताना जनरली पेशीला 3 भागामध्ये विभागतो। पहिला भाग आहे पेशीचे आवरण, ज्यामध्ये पेशी भित्तिका यानी सेल वॉल आणि पेशी पटल यानी सेल मेम्ब्रेन येतं। दुसरा भाग आहे केंद्रक यानी न्यूक्लियस। याच केंद्रकामध्ये आपल्याला क्रोमोझोम यानी गुणसूत्र, डीएनए, आरएनए हे सगळे घटक आढळताना दिसतात। जर पेशीमधले आवरण आणि मित्रांनो केंद्रक, न्यूक्लियस आणि काय आहे बाहेरचे लेयर सोडून दिलं तर उरलेल्या भागाला पेशीद्रव्य यानी सायटोप्लाझ्मा म्हणत असतो। पेशीद्रव्यामध्ये 2 घटकांचा समावेश होतो। या पेशीद्रव्यातील नुसतं द्रव भागाला, लिक्विड पार्टला आपण सायटोसोल म्हणत असतो, तर जे काही उरलेले भाग आहेत त्यांना आपण पेशी अंगके किंवा सेल ऑर्गनेल्स म्हणून ओळखत असतो। सेल ऑर्गनेल्स काय असतात माहिती आहे का? जसं निसर्गाने आपल्या शरीरात कार्य करण्यासाठी वेगवेगळे अवयवांची निर्मिती केलेली आहे, त्याच पद्धतीने सेलच्या आतमध्ये पण वेगवेगळे कामं करावं लागतं आणि त्याच्यासाठी निसर्गाने सेलला वेगवेगळ्या प्रकारचे अवयव दिलेले आहेत। त्याच्यापैकी पहिलं जर बघितलं तर आवरण आहे किंवा नाही आहे, यानुसार सेलच्या ऑर्गनेलचे 2 गटात वर्गीकरण करतो। एक गट आहे त्याला आपण म्हणत असतो आवरण नसणारे पेशीचे अंगके आणि दुसरं गट आहे आवरण असणारे म्हणजे विथ लेयर आणि विदाउट लेयर। विदाउट लेयर असणारे, आवरण नसणारे दोघं आहेत, एक रायबोझोम आणि दुसरा असणारे सेंट्रोझोम। याच घटकावर रायबोझोमवर आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ला प्रश्न विचारलं की आवरण नसणारा पेशीचा अंग कोणता, ज्याचं उत्तर दिलेलं होतं रायबोझोम। आता रायबोझोम आणि सेंट्रोझोम या दोघांनी आवरण नसतं, बाकीच्यांना अंगकाला आवरण असतं यानी लेयर असतं। या आवरण असणाऱ्यांचे पुन्हा 2 गटात वर्गीकरण करत असतो आपण, दुहेरी आवरण असणारे आणि एकेरी आवरण असणारे। ज्या पेशी अंगकाला 2 आवरण असतात, डबल लेयर असतं, ते कोण कोण आहेत? एक आहे लवके ज्याला प्लास्टिड म्हणतो आणि दुसरा आहे तंतुकणिका ज्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणून काय आहे ओळखलं जातं। बाकी उरलेले जे सगळे आहेत त्यांना एकेरी आवरण असतं। त्याच्यामध्ये कोण कोण येतं? आंतरद्रव्य जलिका नावाचा एक पेशीचा अंगक येतं, यानंतर गॉल्गी कॉय किंवा गॉल्गी बॉडी नावाचा एक येतं। आंतरद्रव्य जलिकेला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो। यानंतर तिसरं जर बघितलं लयकारिका ज्याला लायझोझोम म्हणून ओळखलं जातं आणि रिक्तिका नावाचा एक अंगक असतो ज्याला व्हॅक्युल्स म्हणत असतो। तर आता चालू करूया आपण आवरणापासून। सगळ्यात पहिलं आवरण आहे पेशी भित्तिका ज्याला सेल वॉल म्हणत असतो। मित्रांनो, प्राणी सोडल्यानंतर बाकीच्या सजीवांमध्ये आपल्याला पेशी भित्तिका आढळताना दिसतं, जसं शैवाल, कवक आणि मित्रांनो वनस्पतीमध्ये सेल वॉल आपल्याला आढळताना दिसतं। सेल वॉल मुख्यतः सेल्युलोजची बनलेली असते आणि त्याच्यामध्ये अन्य बाकी कंटेंट असतं, जसं पेक्टिन असतं, अल्गिन असतं किंवा लिग्निन अशा प्रकारचा कंटेंट असतं। प्राणी पेशीमध्ये आपल्याला पेशी भित्तिका आढळताना दिसत नाही। त्याच्यानंतर शैवालाची पेशी भित्तिका ही सेल्युलोजची बनलेली असते, कवकाची पेशी भित्तिका ही कायटिनची बनलेली असते विद्यार्थी मित्रांनो। यानंतर जीवाणूमध्ये पण पेशी भित्तिका आढळताना दिसते सेल वॉल, ती पेप्टिडोग्लायकेन नावाच्या पदार्थाची बनलेली असते। यानंतर दुसरं आवरण येतं त्याला पेशी पटल किंवा सेल मेम्ब्रेन म्हणतो। हा एकदम पातळ आवरण आहे। हा आवरण वनस्पती पेशी तसेच प्राणी पेशी दोन्हीमध्ये प्रेझेंट असतं विद्यार्थी मित्रांनो। या आवरणाच्या बाबतीत जर बघितलं तर हे आवरण 2 घटकापासून बनलेलं असतो, तो मेद आणि प्रथिनेपासून।
या आवरणाचा विचार केला तर आपल्याला समजून येतं की हा जो पेशीचा आवरण आहे सेल मेम्ब्रेन हा बाहेरच्या पदार्थांना आतमध्ये पाठवतो, आतील पदार्थांना बाहेर पाठवतो। हे पाठवत असताना तो निवडून पाठवण्याचं काम करत असतं। बाहेरचे आवश्यक तेवढेच पदार्थ आतमध्ये पाठवतं आणि आतील घातक पदार्थांनाच बाहेर पाठवतं, बाकीच्या पदार्थांना तो अडवून ठेवतं। याच कारणामुळे या पेशीपटलला आपण निवडक्षम पारपटल म्हणून ओळखत असतो आणि याच्यामधूनच आत बाहेर पदार्थांची देवाणघेवाण होते। मित्रांनो, माहित आहे का, द्रव पदार्थ या पेशीपटलातून आतमध्ये जातो, आतील द्रव पदार्थ बाहेर येतो। या प्रक्रियेला आपण परासरण म्हणत असतो, ऑस्मॉसिस म्हणत असतो। परासरण ही ती प्रक्रिया आहे ज्याला ऊर्जेची गरज लागत नाही आणि द्रवाचं वहन ऑटोमॅटिक होत असतो। या प्रक्रियेला आपण परासरण म्हणत असतो। परासरण पेशीच्या बाहेरून आतमध्ये घडणार की आतून बाहेर घडणार यानुसार मित्रांनो माहित आहे का, ते द्रावणावर डिपेंड करतं। 3 प्रकारचे द्रावण पडतात। पहिला आहे आयसोटोनिक, दुसरा आहे हायपोटोनिक, तिसरा आहे हायपरटोनिक। आयसोटोनिक सोल्युशनमध्ये पेशीच्या आत आणि पेशीच्या बाहेर दोन्हीकडे द्रवाचं प्रमाण सारखं असल्यामुळे द्रवाचं वहन होत नाही। या द्रावणात पेशीला ठेवल्यानंतर पेशीचा आकारात कोणताही बदल होत नाही। दुसरा आहे हायपोटोनिक सोल्युशन। हायपोटोनिक सोल्युशनमध्ये सेलच्या आतमध्ये द्रवाचे प्रमाण कमी असतं, सेलच्या बाहेर द्रवाचे प्रमाण जास्त असतं। म्हणून हायपोटोनिक सोल्युशनमध्ये सेलला ठेवल्यानंतर द्रव बाहेरून पेशीच्या आतमध्ये प्रवेश करतो। या केसमध्ये पेशीचा आकार वाढतो, पेशी फुगते मित्रांनो। तिसरं द्रावण आहे त्याला हायपरटोनिक सोल्युशन म्हणतो। यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सेलच्या आतमध्ये द्रवाचं प्रमाण जास्त असतं, बाहेर कमी असतं आणि या कारणामुळे द्रवाचं वहन पेशीच्या आतून बाहेर होतं। या कारणामुळे पेशीचा आकार कमी होतो, पेशी आकसते। जसं ओला शेंगदाणा उन्हामध्ये ठेवल्यानंतर जसं आकसतो त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे झालं पेशीपटल। यानंतर आता आपण वळूया पेशीच्या अंगकाकडे। पेशीच्या अंगकाचा जर विचार केला तर पहिला आहे आवरण नसणारे अंगक। आवरण नसणाऱ्या अंगकामध्ये पहिलं येतं रायबोझोम। रायबोझोम हा पेशीतला सर्वात लहान अंगक आहे, यानी सेल ऑर्गनेल्स, स्मॉलेस्ट सेल ऑर्गनेल्स आहे पेशीमधला। तसे ज्याला आवरण नसतं मित्रांनो, काय काम करत असतो रायबोझोम? रायबोझोम आपल्या शरीरातील प्रत्येक प्रथिनांची निर्मिती करत असतं। म्हणजे असं समजून घ्या की रायबोझोम आपल्या घरातील जसं गॅस आहे ज्याच्यावर आपण कोणतेही पदार्थ खाण्याचा तयार करू शकतो, त्याच पद्धतीने रायबोझोम कोणत्याही प्रकारच्या प्रथिनांची निर्मिती करतं। याच कारणामुळे रायबोझोमला आपण प्रथिनेचा कारखाना म्हणत असतो मित्रांनो। कुठं आढळतो रायबोझोम? रायबोझोम आपल्याला तंतुकणिकेमध्ये आढळताना दिसतो, पेशी द्रव्यामध्ये यानी मायटोकॉन्ड्रिया, तसेच काय आहे सायटोसोलमध्ये आढळताना दिसतं। या व्यतिरिक्त जर बघितलं आंतरद्रव्य जलिका या अंगकावर, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम या अंगकावर आपल्याला आढळताना दिसतं। यानंतर लवके प्लास्टिड नावाचं अंगक आहे, या ठिकाणी पण आपल्याला रायबोझोम आढळतो। केंद्रकात पण काही प्रमाणामध्ये आपल्याला रायबोझोम आढळताना दिसतो मित्रांनो। दुसरं पेशीचं अंगक आहे आवरण नसणारा, त्याला सेंट्रोझोम म्हणत असतो। सेंट्रोझोम हा पेशी विभाजनामध्ये केंद्रकाच्या विभाजनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो मित्रांनो। यानंतर आपण बघूया आवरण असणारे अंगक यानी विथ लेयर। विथ लेयर मध्ये पहिला सेक्शन पडतो एकेरी आवरण असणारे। एकेरी आवरण असणाऱ्यामध्ये चौघांचा समावेश होतो। आंतरद्रव्य जलिका यानी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, यानंतर गॉल्गी काय आहे, यानंतर जर बघितलं तिसरा असणारे लयकारिका ज्याला लायझोझोम म्हणतो, चौथा रेक्टिका ज्याला वॅक्यूल म्हणत असतो। त्याच्यापैकी पहिलं बघूया आंतरद्रव्य जलिका। आंतरद्रव्य जलिका एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आतून केंद्रकाला आणि बाहेरून सेल मेम्ब्रेनला जोडलेली हे एक लांब जाळीदार आवरण आहे किंवा अंगक आहे। या अंगकाच्या बाबतीत जर बघितलं तर हे अंगक काय करत असतो? पेशीला आधार देण्याचं काम करतं। तसेच पेशीची वहन व्यवस्था म्हणून भूमिका कोण निभावत असतं? ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। उत्सर्जित पदार्थांना बाहेर फेकण्याचं काम पण कोण करत असतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। याच आंतरद्रव्य जलिकेचे 2 भाग पडत असतात, एक खडबडीत आणि दुसरं गुळगुळीत। खडबडीत यानी रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। याला खडबडीत का म्हणतो? कारण प्रथिनांची निर्मिती करणारा रायबोझोम नावाचा पेशीचा जो अंगक आहे तो या खडबडीत आंतरद्रव्य जलिकेवर प्रेझेंट असतो आणि या ठिकाणी बसून तो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथिनांची निर्मिती करत असतो। गुळगुळीत आंतरद्रव्य जलिका बाहेरच्या बाजूला असते, त्याला गुळगुळीत का म्हणतो? कारण त्याच्या पृष्ठभागावर रायबोझोम आपल्याला आढळताना दिसत नाही, ॲब्सेंट असतात आणि हा भाग मेदांची निर्मिती करत असतो मित्रांनो। अशा प्रकारे झालं हे कोणतं? आंतरद्रव्य जलिका। सेकंड आहे गॉल्गी काय। गॉल्गी काय करत असतो माहित आहे का? गॉल्गी काय आंतरद्रव्य जलिकेच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या प्रथिनांचे रासायनिक गुणधर्म बदलवतं, त्या पदार्थांचं विभागणी करत असतो, त्यांची विल्हेवाट लावण्याचं काम म्हणजेच काय आहे वेगवेगळ्या भागाला पोहोचवण्याचं काम हे कोण करत असतं? गॉल्गी काय करत असते। याच कारणामुळे गॉल्गी कायला आपण पेशीचा रासायनिक कारखाना म्हणत असतो। तसेच पेशीतील वेगवेगळ्या अंगकांच्या निर्मितीमध्ये पण महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो। जसं उदाहरणामध्ये रिक्तिकांच्या निर्मितीमध्ये यानी वॅक्यूलच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो, तसेच अन्य अंगकांच्या निर्मितीमध्ये पण हा महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारा पेशीचा अंगक आहे। आणि याच गॉल्गी कायला आपण सिक्रेटरी ऑर्गन म्हणत असतो पेशीचा, यानी स्त्रावी अंगक म्हणून ओळखलं जातं।
विद्यार्थी मित्रांनो, तिसरं जो पेशीचा अंगक आहे त्याला लयकारिका म्हणतो, लायझोझोम. लयकारिका काय भूमिका निभावत असते? आपल्या शरीरावर जेव्हा एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस आक्रमण करत असतो तर त्याला मारण्यासाठी आपल्या शरीरात वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळे डिफेन्स मेकॅनिझम दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल, लाळेमधील असणारा लायझोझाइम नावाचा रसायन आहे जो जीवाणूला मारण्याचं काम करतं. आपल्या रक्तातील पेशी आहेत WBC, त्याच्यातील ते पण जीवाणूला मारण्याचं काम करत असतात. या व्यतिरिक्त जर जीवाणू आपल्या पेशीपर्यंत आला तर त्या जीवाणूला अडवण्याचं काम आणि पेशीचं संरक्षण करण्याचं काम कोणाला दिलं असेल तर ते दिलेलं आहे लयकारिका याने लायझोझोमला. लायझोझोमच्या आतमध्ये प्रोटीन्स असतात आणि त्या प्रोटीनच्या साह्यानेच हे जीवाणूला अडवण्याचं काम करत असतात, म्हणजे एक प्रकारचं पेशीचं संरक्षण करतात. या व्यतिरिक्त पेशीमध्ये असणारे जे काही कार्बनी पदार्थ आहेत, या कार्बनी पदार्थाचं पचन करण्याची जबाबदारी पण लयकारिकेला देण्यात आलेली आहे. म्हणून लयकारिकेला आपण काय म्हणत असतो? पेशीची पचन संस्था म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी मित्रांनो, जे पेशीमधले पदार्थ आहे, कार्बनी पदार्थ, ते लयकारिकेकडे पाठवले जातात आणि जर उपासमारीचा काळ आला तर याच लयकारिकेमधून तो अन्न घेतलं जातं. म्हणून उपासमारीच्या काळामध्ये लयकारिका अन्न पुरवण्याचं काम करत असते. आता बघा, लयकारिका काय करत असते? जेव्हा बॅक्टेरिया पेशीला जास्तीत जास्त डॅमेज करून टाकतो, रिकव्हरी करण्याची पॉसिबिलिटी नसते, अशा वेळेस लयकारिका स्वतःच्याच पेशीला नष्ट करून टाकते. या कारणामुळे लयकारिकेला आत्मघाती पिशव्या किंवा त्याला सुसाइडल सॅक म्हणून पण काय आहे आपण ओळखत असतो. तर ही लयकारिका आहे. यानंतर आता बघा, चौथा आहे रिक्तिका. रिक्तिका यानी व्याकुल्स आहे. व्याकुल म्हणजे असं समजून घ्या की जसं तुमच्या घरी किराणा दुकान आहे आणि तुम्ही मार्केटमधून एकदाच सामान आणता आणि एका गोडाऊनमध्ये ठेवता, नंतर जसं पाहिजे तसं वापरतात. त्याच पद्धतीने रिक्तिका पण काय करत असते? पेशीतील स्थायू आणि द्रव पदार्थाला साठवण्याचं काम करत असते आणि ते साठवते आणि जसं पाहिजे तसे त्याच्यानंतर बाहेर पाठवले जाते. रिक्तिकेचा आकार हा निश्चित नसतो. पदार्थाच्या प्रमाणानुसार त्याचा आकार वाढू पण शकतो आणि कमी पण होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती पेशी यानी प्लांट सेल ही स्वतःचं अन्न स्वतः बनवत असते. तसेच तो अन्न साठवण्यासाठी प्लांट सेलमध्ये व्याकुलचा आकार मोठा असतो तर ॲनिमल सेलमध्ये आकार लहान असतो. मित्रांनो, प्लांट सेलमध्ये व्याकुलचा आकार मोठा असल्यामुळे ती काय आहे? कडेला द्रव पदार्थ सारत असते आणि अशा पद्धतीने रिक्तिका काय करत असते? त्या सेलचं परासरणीय दाब यानी ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करून ठेवण्याचं काम करत असते. तर हे झालं रिक्तिकेच्या बाबतीत, म्हणजे एकेरी आवरण असणारे 4 अंगक. यानंतर जर बघितलं तर दुहेरी आवरण असणारे 2 आहे. एक पहिला आहे तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया ज्याला म्हणत असतो. मायटोकॉन्ड्रिया ही प्लांट सेल तसेच ॲनिमल सेल दोघांमध्ये पण प्रेझेंट असतं. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का? साध्या भाषेत सांगायचं म्हटलं, जसं आपल्या घरामध्ये चूल असते गावाकडे आणि त्या चूलमध्ये आपण लाकूड आणून जाळतो, त्याच पद्धतीने आपल्या सेलमधील असणारी चूल म्हणजे तंतुकणिका आहे, ज्यामध्ये बाहेरून घेतलेल्या अन्नाला आणून जाळलं जातं आणि त्याच्यातून ऊर्जा तयार केली जाते. मित्रांनो, तंतुकणिकेला डबल लेअर आहे. डबल लेअर जर बघितलं तर बाहेर लेअर आणि त्याच्या आतील लेअर आणि तंतुकणिकेचा घड्यांचा बनलेला असतो आणि ह्याच्या तंतुकणिकेच्या आतमध्ये अन्नांचं ऑक्सिडीकरण केलं जातं, म्हणजे अन्नाला जाळलं जातं ग्लुकोजला आणि त्याच्यापासून ऊर्जा तयार केली जाते. तंतुकणिकेमध्ये एका ग्लुकोजच्या रेणूपासून 36 ATP एवढी ऊर्जा तयार होते आणि पूर्ण पेशीमध्ये म्हटलं तर 38 ATP एवढी ऊर्जा तयार होत असते. मित्रांनो, याच तंतुकणिकेच्या आतील आवरणामध्ये जर आपण बारकाईने बघितलो तर आपल्याला काय रायबोझोम्स आढळताना दिसतात. आपल्याला या तंतुकणिकेकडे स्वतःचं DNA आढळताना दिसतं. तुम्हाला जर प्रश्न विचारलं केंद्रकाच्या व्यतिरिक्त DNA कुठं आढळतं तर त्याचं उत्तर असणार आहे मायटोकॉन्ड्रिया आणि तंतुकणिका. तंतुकणिकेच्या बाबतीत आणखी एक खासियत अशी आहे की संपूर्ण वनस्पती आणि प्राणी पेशी जर कंपॅरिझन केलो तर या दोन्ही पेशीमध्ये जर सर्वात मोठा अंगक जर कोणता असेल तर वनस्पती पेशीमध्ये जर बघितलं लवके असणार आहे आणि जर आपण म्हटलं की ॲनिमल सेलमध्ये आकाराने सर्वात मोठा पेशीचा अंगक लार्जेस्ट ऑर्गनेल्स इन द सेल कोण असेल तर तो मायटोकॉन्ड्रिया आणि तंतुकणिका असणार आहे. मित्रांनो, तर यावर आयोगाने अनेक वेळेस प्रश्न विचारलेले आहे. शेवटचा अंगक आहे त्याला आपण म्हणत असतो लवके, ज्याला प्लास्टिड म्हणून ओळखलं जातं. प्लास्टिड यानी लवके हा फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का वनस्पती आणि प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतं. लवके हे आकाराने सर्वात मोठा असणारा पेशीचा अंगक आहे, यानी लार्जेस्ट ऑर्गनेल्स इन द सेल कोण असेल तर प्लास्टिड असणार आहे. प्लास्टिडमध्ये स्वतःचं DNA असतं, स्वतःचे रायबोझोम्स असतात, म्हणून तंतुकणिका आणि लवके हे दुहेरी आवरण असणारे अंगक आहेत. दोघांमध्ये पण स्वतःचा DNA असते, दोघांमध्ये पण रायबोझोम्स असतात, दोघंही स्वतःचे प्रथिने स्वतः तयार करू शकतात. लवकेंच्या बाबतीत जर बघितलं तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लवके पडत असतात, एक वर्ण लवके आणि एक अवर्ण लवके, यानी क्लोरोप्लास्ट आणि लिकोप्लास्ट. क्लोरोप्लास्टमध्ये वेगवेगळे रंगद्रव्य प्रेझेंट
प्रेझेंट असतात, ज्या कारणामुळे आपल्याला वनस्पतीला वेगवेगळे रंग प्राप्त होत असताना दिसतं। जसं पिवळा कलर असेल, लाल रंग असेल, हिरवा रंग असेल, हे रंगद्रव्ये हेच क्लोरोप्लास्ट तयार करत असतात, ज्याच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडते। मित्रांनो, क्लोरोप्लास्टच असतं की जो प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडून आणतो। वनस्पती स्वतःचा न स्वतः का तयार करते? कारण की त्यांच्यामध्ये पेशीचं अंगक प्रेझेंट आहे, कोणतं? प्लास्टिड। जर प्राण्यामध्ये हे अंगक प्रेझेंट असलं असतं तर प्राणी पण स्वतःचा न स्वतः तयार करू शकला असतं। मित्रांनो, दुसरा जो आहे तो कोणता असणार आहे मित्रांनो माहित आहे का? तो अवर्णलवके। अवर्णलवकेला लिकोप्लास्ट म्हणत असतो आणि लिकोप्लास्टच्या बाबतीत जर बघितलं तर ह्याच्यामध्ये अन्नद्रव्ये साठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली असते। तर अशा प्रकारे आवरण नसणारे, एकेरी आवरण असणारे, दुहेरी आवरण असणारे आणि त्याचे आवरण हे संपूर्ण पेशीची संरचना आपण विदिन काही मिनिटांमध्ये बघितलेले। अपेक्षा करतो की तुम्हाला हे आवडत असेल व्यवस्थित। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात आपले एक पुस्तक उपलब्ध झालेलं आहे। पुस्तकामध्ये मांडणी जसं तुम्ही पाठीमागे बघता त्याच पद्धतीने करण्यात आलेली आहे। तुम्हाला वाचायला सोपं, आठवण ठेवायला सोपं, तसेच काय मित्रांनो संकल्पना क्लिअर करायला पण सोपं आहे। मल्टिपल कलरचा वापर करण्यात आलेला आहे, सायकोलॉजिकल पद्धतीने कलर कॉम्बिनेशन करण्यात आलेलं आहे। आवर्जून तुम्हाला हे पुस्तक आवडेल। महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध आहे, ऑनलाईन पद्धतीने पण उपलब्ध आहे आणि आपल्या वेगवेगळ्या बॅचेस पण उपलब्ध असतात। जर तुम्हाला काही विज्ञानची अडचण असेल तर खाली जो नंबर दिला पाठीमागे देत आहे आपण, या नंबरला तुम्ही आवर्जून कॉन्टॅक्ट करा। आणि शेवटचं, जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी थांबतो, भेटू आपण याच डेडिकेशनने, याच अप्रोचने पुढच्या लेक्चरला। धन्यवाद मित्रांनो।